26 एप्रिलला अकोल्याचे तापमान होते 47 डिग्री सेल्सिअस. हे तापमान 26 एप्रिलला देशभरातलं सगळ्यात जास्त तापमान होतं. आता अकोला दरवर्षीच रेकॉर्ड ब्रेक तापत असतं. ही काही नवीन गोष्ट नाही, पण हीच परिस्थिती येत्या काळात महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्येही दिसणार असण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात आलेला आहे. 26 एप्रिलच्या तापमानाने गेल्या 150 वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. त्यामुळे यंदाची ही हीट सगळ्यात जास्त आहे, यात काही वाद नाही. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात तापमानाची परिस्थिती भीषण होणार आहे आणि काही विशिष्ट जिल्ह्यांना याचा जास्त परिणाम पाहायला मिळणार आहे. त्याच अनुषंगाने आतापर्यंत महाराष्ट्रात तापमानाची परिस्थिती काय होती, येणाऱ्या दिवसामध्ये ती कशी असणार, हवामान विभागाने काय अंदाज वर्तवले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल निनोचा सगळ्यात जास्त परिणाम कोणत्या जिल्ह्यावर दिसून येईल, हे या व्हिडिओमध्ये पाहूयात. 2016मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेतीसाठी सोडाच, पण अनेक जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचेही वांदे झाले होते. पण त्यात सगळ्यात जास्त हाल झाले ते लातूर जिल्ह्याचे. मराठवाड्याच्या कोपऱ्यात असलेल्या या लातूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पाणी उरलं नव्हतं. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. लोक पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून ठेवत होते. या परिस्थितीवर इलाज म्हणून तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगलीच्या मिरजमधून जलदूत नावाच्या रेल्वेने लातूरला पाणी पाठवलं होतं. 111 दिवसामध्ये लातूरला 24 कोटी लिटर पाणी पाठवण्यात आले होते. त्या दुष्काळाचा जास्त परिणाम मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर झाला होता. 30,000 गावामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. पाण्याअभावी अनेक जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 20 जूनला परत पाऊस हळूहळू आल्यानंतर परिस्थिती जागेवर येत होती. पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मात्र घट झाली आणि अनेक शेतकऱ्यांनी स्वतःला संपवलं होतं. अशी ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रात आली होती, ती सुपर अल निनोमुळे. त्यावर्षी समुद्राचं तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढलं होतं. म्हणून देशात मोठी हीट वेव्ह येऊन महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. 2016ची ती परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण त्याहीपेक्षा भयंकर परिस्थिती यंदाच्या उन्हाळ्यात येणार असल्याचे सांगितलं जाते. हवामानाचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेच्या NOAAच्या नुसार यावर्षी देशभरात मेगा अल निनोमुळे प्रचंड हीट वेव्ह येण्याची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार यावर्षी मे ते जुलै महिन्यादरम्यान अल निनो येण्याची शक्यता जवळपास 60% इतकी आहे. तर ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान ही शक्यता वाढून 90% जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पण या एप्रिल महिन्यातच विदर्भ, मराठवाडा आणि त्याच्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ होत चालली. अकोल्यात 47 डिग्री तापमानाची नोंद तर झालीच, पण अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यामध्येही 26 एप्रिलला 40, 43 आणि 45 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. तर मराठवाड्याच्या लातूर, संभाजीनगर, परभणी, धाराशिव, जालना आणि बीडमध्येही तीच परिस्थिती पाहायला मिळाली. पण यात नांदेड शहरात मराठवाड्यातून सगळ्यात जास्त 43 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांचे तापमानही 40 डिग्रीपर्यंत पोहोचले होते. पण पुण्याहून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहगावचं तापमान 42 डिग्रीपर्यंत गेलं होतं. आता हे झालं आतापर्यंतचं, पण येत्या 4 दिवसात राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात किती तापमान असेल ते पाहूयात. भारतीय हवामान खात्याच्या IMD या संस्थेनुसार 30 एप्रिलला अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूरला उच्च तापमानाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे तापमानात 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये उष्णता जास्त राहणार असल्याचे सांगितले गेले. विदर्भातील हे 11 जिल्हे सोडून इतर जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे तिथे उन्हाचा तडाखा जास्त जाणवणार नाही. 1 मे रोजी सांगायचं झाल्यास बुलढाणा, अकोला
अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना अतिउष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जास्त उष्ण तापमान असणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. तर बाकी सगळ्या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. 2 एप्रिलला अमरावती, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचं तापमान आधीप्रमाणे उष्ण राहणार असल्याचा अंदाज वर्तविला असून हे जिल्हे वगळता इतर सगळ्या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 3 मेला चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यामध्येही उन्हाचा पारा जास्त असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हे 2 जिल्हे वगळता इतर बाकी महाराष्ट्रात सगळीकडे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 30, 1, 2 एप्रिल आणि मेच्या दरम्यान उन्हाचे प्रमाण विदर्भातच असल्याचा अंदाज वर्तवला आहे आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागाला ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. पण विदर्भ वगळता ज्या भागात ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे तिथे थेट सूर्यप्रकाश जरी नसला तरी वातावरणात प्रचंड उष्णता असणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, मुंबई, जळगाव, नांदेडसारख्या शहरामध्ये येत्या 4 दिवसात 40 डिग्रीच्या वर तापमान राहून प्रचंड उकाडा जाणवू शकतो. आतापर्यंत नोंद केलेले सगळे तापमान आणि येणाऱ्या काही दिवसासाठी वर्तवलेले अंदाजित तापमान हे अल निनोपासून तयार होणाऱ्या हीट वेव्हच्या अगदी सुरुवातीचे तापमान असून ते दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याची शक्यता आहे. अल निनोमुळे तयार झालेली हीट वेव्ह पूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात असली तरीही ती राज्यातल्या काही जिल्ह्यांसाठी काळजी वाढवणारी आहे. या हीट वेव्हचा जास्त फटका विदर्भाला बसणार असून अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तर विदर्भाप्रमाणेच संपूर्ण मराठवाड्यालाही हीट वेव्हचा फटका बसणार आहे, ज्यात संभाजीनगर, लातूर, बीड, हिंगोली, परभणी, जालना, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त खानदेशातले धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे जिल्हे या हीट वेव्हमुळे प्रभावित होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर पुणे, सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यावरही हीट वेव्हचा मध्यम परिणाम होणार आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती भीषण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यंदा मेगा अल निनो राज्यात आला तर विदर्भ, मराठवाड्याचं तापमान 49 ते 50 डिग्रीपर्यंत जाणार असल्याचे सांगण्यात येते. तसे झाले तर 2016पेक्षाही जास्त बिकट परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्यात तयार होईल. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा मोठा तुटवडा होईल. जनावरांना खाण्यासाठी चारा कमी पडेल. वाढत्या तापमानामुळे कामाचे तास कमी होतील, ज्यामुळे लोकांचे उत्पन्न कमी होईल. उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढेल. पाणी नसल्याने खरीप पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या बाजारपेठा विस्कळीत होतील, असे अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.